सर्वप्रथम सर्व महामानवांना अभिवादन। कलेची देवता त्याला त्रिवार वंदन। आज या ठिकाणी नटराज लोककला कलाकार मंडळ खुटसावरी, तालुका मोवाडी, जिल्हा भंडारा व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक नाट्य मंडळ सातोना द्वारा विदर्भस्तरीय लोककला महासंमेलनाचे आयोजन सातोना येथे करण्यात आले आहे। या निमित्ताने आज या ठिकाणी जी पाहुणे मंडळी जमलेली आहे, जी कलाकार मंडळी या ठिकाणी जमलेली आहे, आपण प्रेक्षक या ठिकाणी जमलेले आहेत। तर आता डॉक्टर बोंद्रे सरांनी या महासंमेलनाचा उद्देश प्रास्ताविका सारखा त्यांनी समजावून सांगितला। मी या ठिकाणी 5-10 मिनिटांमध्ये कलेचे महत्त्व काय असते याविषयी सांगतो। संपूर्ण मानव जातीला, कृपया सर्वांनी शांतता राखा। संपूर्ण मानव जातीला, संपूर्ण मानवी संस्कृतीला जतन करण्याचे काम पहिल्यांदा कलेनं केलेलं आहे, कलाकारांनी केलेलं आहे। या पृथ्वी तलावर जेव्हा मानवाची निर्मिती झाली आणि मानवाचा विकास झाला आणि मानवी संस्कृती निर्माण व्हायला लागली, त्याचा विकास व्हायला लागला, तेव्हा त्याचे साक्ष, त्याचे एव्हिडन्सेस, त्याच्या खानाखुणा ह्या जतन करण्याचे काम कलाकारांनी केलं आहे। उदाहरण तुम्हाला सांगतो की मध्य प्रदेशामध्ये भीमबेटका नावाच्या गुफा आहे। ह्या गुफा नैसर्गिक गुफा आहेत, टेकड्यांमध्ये कोरलेल्या, आणि ज्या काळी मानव आदिम अवस्थेमध्ये होता, वावरत होता, त्या काळी त्या आदिम मानवानी त्या गुफेमध्ये जेव्हा राहत होता मानव, तेव्हा त्यांनी काही चित्र काढले। हा चित्र काढणारा जो माणूस होता हा कलाकार असेल की नाही? चित्रकला ही कला आहे की नाही? चित्रकला ही कला आहे, मूर्तिकला ही कला आहे, गायन कला आहे, वाद्य कला आहे, नृत्य कला आहे। त्या गुफेमध्ये जे चित्र काढलेले आहे त्यामध्ये नाचणं, नृत्य, वादन, गायन असे चित्र काढलेले आहे। म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला चित्रकार भेटतो, त्या ठिकाणी वादक भेटतो, त्या ठिकाणी नृत्य करणारा भेटतो, त्या ठिकाणी गाणे म्हणणारा भेटतो। तर बघा, या विश्वाच्या इतिहासामध्ये पहिला मानवी अस्तित्वाचा जो साक्ष आहे तो भीमबेटकाच्या गुफेमध्ये ह्या अशा प्रकारचे चित्र काढलेले आहे। म्हणजे या मानवी संस्कृतीला पहिल्यांदा जतन करण्याचे काम, त्याचे साक्ष करून ठेवण्याचे काम हे कलाकारांनी केलं आहे। म्हणजे कलाकार मानवी संस्कृतीच्या इतिहासामध्ये किती महत्त्वाचे आहे हे आपल्या लक्षात येतं। आता या ठिकाणी बघा, अण्णाभाऊ साठेची आपण या ठिकाणी मूर्ती लावलेली आहे या महासंमेलनानिमित्त। अण्णाभाऊ साठेची मूर्ती या ठिकाणी लावण्याचं काय कारण आहे? ते एक कलाकार होते, ते मोठे शाहीर होते, आणि साधे शाहीर नव्हते। त्यांनी मराठी भाषेमध्ये जेवढे पोवाडे रचले, ते गायले, शाहिरी केली, प्रबोधन केला। त्या मराठी माणसाचा सन्मान 7 समुद्रापलीकडे रशियामध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला होता। आणि त्यांनी लोकांच्या अडीअडचणी, लोक आंदोलन, आंबेडकरी आंदोलन, बहुजनांचे आंदोलन महाराष्ट्र, भारत आणि भारताच्या बाहेर रशियापर्यंत नेऊन ठेवला। म्हणजे कलाकारामध्ये किती ताकद असते ही अण्णाभाऊ साठेच्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येते। दुसरी गोष्ट की या बहुजनांचे आंदोलन असे किंवा शेतकऱ्यांचे आंदोलन असे किंवा कोणतेही आंदोलन असे, या लोक कलाकारांनी, कलेनी मोठी महत्त्वाची भूमिका निभावली आहे। आपण विशेषतः पाहतो की भारतामध्ये जे आंबेडकरी आंदोलन रुजला पुढे, यामध्ये हे आंदोलन लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी लोक कलाकारांनी, शायरांनी, गायकांनी, वादकांनी फार मोठी महत्त्वाची भूमिका निभावली आहे। आपण जसं ते भीमबेटका म्हटलं की भीमबेटकाच्या गुफेमध्ये पहिल्यांदा कलाकारांनी मानवी संस्कृतीच्या साक्ष्याला कोरून ठेवलं।
त्याच प्रकारे अजिंठा आणि वेरूळमध्ये आपल्याला या कलाकारांच्या खानाखुणा दिसतात, येलोरामध्ये दिसतात, उदयगिरीमध्ये दिसतात, ओरिसाला दिसतात. ह्या सगळ्या ठिकाणी ह्या गोष्टी दिसतात. म्हणजे कलेला किती महत्व आहे हे आपल्या लक्षात येते. एक भाषण देणारा माणूस जो आहे, म्हणजे आता या ठिकाणी मी बोलत आहे, मला तुम्हाला म्हणजे मी काय बोलतोय हे ऐकण्याची तुमची एखाद वेळा इच्छा नाही होऊ शकत, परंतु एखादा नृत्य करणारा माणूस आहे, एखादा गायन करणारा माणूस आहे, एखादा शाहीर आहे, एखादा कव्वाल आहे, तर त्याला ऐकण्यासाठी तुम्ही आतुरतेनं वाट पाहत असता. म्हणजे एखादी वस्तू प्रबोधनाची लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रभावी माध्यम जो आहे हा लोककला आहे. आणि हा कलाकार हा प्रत्यक्ष साधन आहे. म्हणजे कलेला कलाकाराला इतका महत्व आहे की कोणतीही गोष्ट जनमानसामध्ये पोहोचवण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी कलाकारांचे फार मोठं योगदान आहे. आपण ते प्राचीन काळात जे राजे महाराजे होते त्यांच्या दरबारामध्ये गायक लोक राहायचे, वादक राहायचे, नृत्य करणारे राहायचे. मुघल काळामध्ये तो भाग होता. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळात, त्यानंतरच्या आता आधुनिक काळापर्यंत ही लोककला जी आहे, कला, लोककला, कलाकार याला फार महत्वाचे स्थान आहे. आज संपूर्ण विश्वामध्ये, विशेषतः आपण भारताचा जर विचार केलो तर कला आणि खेळ आणि तिसरा नंबरचे राजकारण असं महत्वाचे स्थान. म्हणजे कला, खेळ आणि राजकारण हे तीन क्षेत्र जे आहेत ह्या कोणत्याही देशामध्ये महत्वाचे, त्यापैकी कला आहे. आणि जर तुम्ही या कलेच्या क्षेत्रामध्ये काम करत आहात तर तुमची भूमिका आणि तुमचे स्थान फार महत्वाचे आहे असं मी या ठिकाणी नमूद करतो. आणि मला या ठिकाणी आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याचे धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.